हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सरोसे. तर सानू, गुड मॉर्निंग कर पिल्लू. पादे पिल्लू. पादे का? पादे नाही. पण जे जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी आणि धन्यवाद पण म्हणते त्यांना की माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता. त्यासाठी सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद. तर अशाच तुमचं प्रेम राहू द्या माझ्या व्हिडिओला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा. तर आज दिवसभरात काय होतं काय नाही हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. तर कंटिन्यू करा आणि स्किप न करता बघा. नवीन दिवसाची नवीन सकाळ सुरू झालेली असते. प्रत्येक दिवशी नवीन दिवस निघलेला असतो, नवीन सकाळ निघलेली असते. ते आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेलं असतं. तर इथं मी सकाळ सकाळ स्वयंपाकाची सुरुवात म्हणजे स्टार्टिंगच सुरुवातीला आमच्या स्वयंपाकाचीच होते, कारण डबे वगैरे द्यावे लागतात ना, त्याच्यामुळे पहिली सुरुवात तर आमची डब्यापासूनच स्वयंपाकापासूनच होते. तर मी इथं गॅसला नमस्कार करून घेतला की जे अन्न मी बनवेल ते चांगलं बनवू द्या आणि त्याच्यामध्ये माझ्या हाताला चांगली चव येऊ द्या आणि मग त्याच्यामध्ये माझं प्रेम पण उतरू दे आणि जे बनवेन ते मी छान बनवू दे, ह्यासाठी मी नमस्कार करून घेतला. नंतर इथं मी डाळ कांदा बनवणार होते. तर त्यासाठी मी आधी बारीक कांदा चिरून घेतला. गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकलं 2 ते 3 चमचे. तेल छान गरम होऊ दिलं. नंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि जिरे मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा सोनेरी होऊ दिला. नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि तो टोमॅटो पण टाकला. टोमॅटो आणि कांदा छान मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. नंतर थोडीशी हळद टाकली. नंतर काळं तिखट टाकलं आणि अशी आपली धुतलेली मुगाची डाळ टाकली. काय काय तुरीची डाळ वगैरे करतात, पण म्हणलं पटकन जे काय होईल, कारण उठायला उशीर झाला होता, म्हणजे 5:30 पावणे 6 झाल्या होत्या. त्याच्यामुळं म्हटलं पटकन जी होईल ती करावी म्हणून मी मुगाची डाळ टाकली होती आणि ती मस्त एकजीव करून घेतली, म्हणजे हलवून घेतली तेलामध्ये वगैरे चांगली मसाल्यामध्ये. नंतर आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं आणि डाळ शिजू द्यायची. तोपर्यंत मी इकडं डाळ शिजते तोपर्यंत मी इकडं मला जिऱ्याचं पाणी करायला ठेवलं होतं आणि लगेच तिकडे दुसरीकडे चपात्या करत होते. तुम्हाला बोलता बोलता डाळ पण शिजून झाली आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चपात्या पण बनवून झाल्या. मग म्हटलं आता ते मिस्टरांचा डब्बा भरून ठेवावा, कारण एक तर त्यांना खूप उशीर झाला होता. त्यांना जायचं होतं 5 वाजताच, पण त्यांनाच मेन म्हणजे उठायला उशीर झाला आणि मग मला पण उशीर झाला. मग म्हटलं आता पटकन ते आंघोळ करून येईपर्यंत आपला पटकन डब्बा बनवून ठेवावा आणि भरून पण ठेवावा, म्हणून मी त्यांचा डब्बा भरून ठेवला. 3 चपात्या आणि थोडी भाजी डाळ टाकली आहे. चपात्या काय ते एवढ्या खात नाहीत, पण भरल्या. मग नंतर मी बाहेर आले तर बाहेरचं वातावरण असं काय सुंदर होतं, छान असं एकदम. मला सकाळचं यायला जमत नाही, जेव्हा डब्बा होईल तेव्हाच होतं आणि त्यांना एवढा उशीर झाला होता की ते डब्बा पण असा थांबून भरत नव्हते. चलतीवर ते आपलं डब्बा त्या पिशवीत टाकत होते आणि मी बाय म्हटलं तर ते असं पाठीमागं वळून नुसतं हात बाय करून गेले. एवढं गडबडीत निघून गेले की एकदम फास्ट अँड फास्ट त्यांना उशीर झाला होता. आणि बघा, सगळे माणसांना जशी ओढ असते कामाधंद्याची, तसंच या पक्ष्यांना पण आपल्या अन्न शोधण्यासाठी सकाळचं बाहेर पडावंच लागतं घरट्यातून. तसं ते पक्षी पण बाहेर पडत होते आणि इतकं सुंदर वातावरण दिसतं ना सकाळ सकाळचं आमच्या इकडं, छान. आणि ह्या पावसाच्या वातावरणात तर खूपच मस्त वाटतं. नंतर मी आपलं आज पाऊस येईलचं वातावरण होतंच. नंतर मी हे मुलगी आणि माझे मिस्टर कामाला गेले आणि मुलगी शाळेला गेली की मग ही सानू झोपलेली असते. मग तोपर्यंत म्हटलं जेवढं ती झोपलेली असते तोपर्यंत काय काम करता येईल हे सर्व मी कामे करून घ्यायचा प्रयत्न करत असते. तर हे आता संध्याकाळचं आपलं गडबडीनं कसं पण टाकलेले कपडे वगैरे असतात ना, ते मग व्यवस्थित ठेवायला घेतले होते. हे सानूचे कपडे काढून आणलेले होते, म्हणजे वाळत घालून काढून आणलेले होते तर वाळलेले. तर मग म्हटलं ते पण व्यवस्थित ठेवून घ्यावे, म्हणून म्हटलं ते सगळं व्यवस्थित ठेवले. आणि आमचं बेडरूम व्यवस्थित असं म्हणजे पारूसं झाडलं. सकाळचं काय मला झाडायला वगैरे भेटत नाही, हे दोघं गेल्याच्या नंतरच मला हे सर्व कामे करायला भेटतात. कारण सकाळची जी डब्याची गडबड जी असते ना, की असं वाटतं कधी होईल आणि कधी नाही डब्बा. मग आमचं बेडरूम झाडून झाल्याच्या नंतरनं मी मुलीचा बेडरूम वगैरे व्यवस्थित आवरून तो झाडू मारायला घेतलेला होता. अशा प्रकारे झाडू वगैरे तिचा बेडरूम हे मारला, आमचा पण मारला. आणि नंतरनं कानाकोपऱ्यात कुठं कुठं कसा धूळ असं, हे वरती एवढी धूळ येत नाही, दरवाजा ओपन नसतो तरी पण भरपूर अशी धूळ आलेली असते. तुम्ही बघू शकता, इथं झाडू मारताना दिसेलच तुम्हाला. आणि वावर तर जास्त नसतो वरती, फक्त खालीच असतो हॉलमध्ये आणि किचनमध्ये, पण तरी पण एवढी धूळ निघलेली असते. आणि संध्याकाळी आपण झाडून हॉल पण संध्याकाळी झाडलेला असतो वगैरे, पण काय माहिती कुठून एवढी धूळ येते. खिडक्या बंद असतात, दरवाजा बंद असतो, तरी पण एवढी धूळ येते. तुमच्याकडे येते का नक्की कमेंटमध्ये सांगा
की तुमच्या इथं पण अशीच धूळ येते, आमच्या इथं तर भरपूर येते. मला सांगता बोलता माझं 2 बेडरूम जिना वगैरे सगळं मारून झालेलं आहे. आणि आता मी हॉल झाडू मारत होते. असं छान एकदम सगळीकडं सानू संध्याकाळी जी खेळायला काही पण घेतलेलं असं ते टाकलेलं असं इकडं तिकडं सगळीकडं, मग ते व्यवस्थित ठेवणं करणं सगळं. आता तुम्ही बघितलं असेल वॉकर आमच्या टिपवायवरती होता, आता टिपवायवरती वॉकर होता ते काढून ठेवला आणि व्यवस्थित असं झाडू मार आवरून झालेलं आहे. तर हा असा हॉल आवरलेला आहे. मी तुम्हाला इकडून दाखवते छान असा. नंतर ना हा किचन आवरलेलं आहे छान, बघू शकता तुम्ही. आणि इथं मी नाश्त्यासाठी मला मटकी उकडायला ठेवली होती, ती पण उकडून झालेली आहे. नंतर गॅस बंद केलाय त्याचा. आणि हे असं काही मी हॉल आणि किचन आवरले. तर आता तुम्हाला वरती बेडरूम वगैरे दाखवते कसं आवरले वगैरे. माझ्या मुलीचा बेडरूम आहे. थोडंसं एकच कपाट असल्यामुळे कपडे ठेवायला वगैरे जास्त नसल्यामुळे थोडं असं ठेवलेलं आहे, ते इग्नोर करा जरा. आणि हा माझ्या मुलीचा बेडरूम आहे. हा असा काय आवरलाय. आणि आता आमचा बेडरूम दाखवते. आणि ह्या मशनीवरचा राडा जे टेलर लोक असतात त्यांना समजून शकता की किती जरी आवरला तरी त्याच्यावरती असं मशनीवर कपडे राहणारच. हे कस्टमरचे आलेले कपडे ते मी खुर्चीत ठेवले ते. आणि हे असं काय बेडरूम आवरलेलं आहे. पण हा बेडरूम असा आवरलेला किंवा घर माझं असं आवरलेलं कुठपर्यंत राहतं, जोपर्यंत हे आमचं तुफान झोपलेलं आहे तोपर्यंतच राहतं. नंतर हे उठलं की सगळं जिकडं तिकडं वस्तू, इथली वस्तू तिकडं, तिकडली वस्तू इकडं असं टाकते ती. असं मस्त काय. आणि घर इतकं स्वच्छ स्वच्छ दिसते ना, मला इतकं भारी वाटते की माझं एवढं पटकन काम आवरलेलं आहे. चला मग. कामं सगळे आवरले. ते सानू पण झोपली आहे, तिला आंघोळीला वगैरे उठवायचं, पण म्हणलं आता ते उठत नाही तोपर्यंत म्हणलं आपण थोडं स्किन केअर करून घेऊ. मग मी हे आयुर्चं क्लिन्झिंग आहे, मिल्क क्लिन्झिंग, ह्याने चेहरा क्लीन करणार आहे. तर हे असं पूर्ण चेहऱ्याची अशी मसाज करून घ्यायची. तुम्ही बघू शकता पूर्ण क्रीम अशी स्किनमध्ये ऑब्झर्व झालेली आहे, दिसत पण नाहीये एवढी पूर्ण स्किनमध्ये गेले. असं मसाज करून घ्यायचा. आणि हे कॉटन टिश्यूनी वगैरे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. किती टॅनिंग वगैरे म्हणजे आपल्या स्किनवरची घाण किती निघते ते. हे बघा. आणि चेहऱ्यात पण फरक दिसतो लगेच. क्लिन्झिंग झालं की मग स्क्रब करायचा. मी याचा स्क्रब करते एव्हरेजचा. पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा. ह्याचं स्क्रब थोडं जाडसर असल्यामुळं ना हलक्या हातानेच स्क्रब करायचं स्किनला. त्याने पण टॅनिंग निघून जाते सगळं. मी चेहरा धुवून येते आणि तुम्हाला दाखवते. तर मी आता चेहरा धुवून आलेले आहे, तर तुम्हाला फरक लगेच जाणवायला दिसेल. मग अशा ह्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये फरक दिसतो का नाही बघा.
मा ये ना, चल उठ. माझी बबली उठली बघ. पप्पा कामाला गेले, ते शाळेत गेली. पप्पा कामाला गेले, मम्मी इथे आहे. शाळेत गेली मग. चल उठ. चल 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 चल. अच्छा चल चल चल. कोण आले? काऊ. जा म्हणा घरी, जा म्हणा त्याला. जा तुझ्या घरी जा, मी आता रडत नाही म्हणा. बोलते 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 काही नाहीये. सानू झोपेतून उठल्यावरती मग तिला लगेच घेऊन आले बाथरूममध्ये. मी माझं पण आवरून घेतलं आणि तिचं पण आवरून घेतलं, कारण तिला असंच ठेवलं की ती जास्त उशीरपर्यंत मग पारोशी राहते. त्याच्यामुळे म्हणलं पटकन तिला पण आंघोळ घालून घ्यावे आणि आपण पण करावे. मग मी तिला पण पटकन आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण तिला बाथरूममधून पटकन बाहेर यायचं नसतं. मग मी तसंच आणलं पटकन बाहेर आणि आवरून आले खाली. तर आमच्या आत्या येऊन बसली होती. मग तिला चहा केला आणि आम्हाला मटकी उकडलेली मटकी आहे, कांदा टमॅटोचा नाश्ता करायला लागला. तिला म्हणलं तू खाते का, तिला चावत नाही आत्याला. मग तिला चहाच करून दिला आणि आम्ही दोघीजणी नाश्ता करत होतो. मी सानूला दुसरं काय दिलं नाही, कारण म्हटलं मी जर हे खायला लागले की परत ती ते सोडणार आणि हेच खाणार, म्हणून मी आधी हे तिला चारणार आणि नंतर मग तिचं काहीतरी चपाती भाजी तिला चारेल. तर इकडं भरपूर असा पाऊस चालू झाला होता आमच्या इथं. आमच्याकडे एवढा पाऊस पडतोय की कपडे धुवायचे होते मला बाहेर, पण आता कपडे धुवायला पण येत नाहीत, मग काहीच नाही. एवढा पाऊस पडतोय, मला बाथरूम मध्ये कपडे वगैरे धुवू येत नाही. मी तिथे कपडे धुते. पाऊस कसं धुवायचे कपडे आता काय माहिती कधी. आज तर उघडेल असं काही वाटत नाही. पाऊस आभाळ वगैरे एवढी दिसते नाही ती, काही गॅरंटी नाही उघडायची. पाऊस बघा, वातावरण एवढं भारी वाटतंय ना पावसाचं. पाऊस असू दे ना काही असू दे, ह्या शेळ्यावाल्याला शेळ्या घेऊन याव्या लागल्या. त्याला विचारलं मी, तुम्ही शेळ्या पावसात का आणल्या? तर म्हणतात ह्यांना सोडल्याशिवाय जमतच नाही, ह्यांना सोडावंच लागतं. नंतर माझे मिस्टर घरी आले होते. ह्या बहिणींचं भांडण चाललं होतं, माझे पप्पा याच्यावरनं. सानू एवढी छोटी असून पण तिला त्या मोठीने पप्पाच्या जवळ गेलेलं किंवा माझ्या जवळ गेलेलं सहन होत नाही. मग ही ती जाऊन अशी पडली की माझे पप्पा आहे, तुझे नाही पप्पा. नंतर ना मी मग माझं म्हणजे जसं प्रेग्नेन्सी राहिली होती तसं मी काय ब्लाऊज शिवला नव्हता. नंतर म्हटलं आज ब्लाऊज कट करावा आणि शिवावं. भरपूर दिवस झाले ब्लाऊज वगैरे शिवले नाहीत, म्हणून मी इथं माझं माप टाकून ब्लाऊज कट करून म्हणजे आज कटच करून घेणार होते. मग शिवायला काय टाईम नव्हता, कारण 4:30 4:45 झाले होत्या. मग आज काय होणार नव्हतं, पण म्हटलं आता कट तरी करून घ्यावं, म्हणलं सुरुवात तरी करावी. भरपूर दिवस झाला आपण ब्लाऊज वगैरे शिवला नाही. त्याच्यामुळं मी इथं माझं माप टाकत होते पेपरवरती. सानू इकडे तिकडे फिरतच होती. मग म्हणलं माप टाकून घेऊन आपलं ब्लाऊज कट करून शिवून घ्यावा. मग इथं तेच काम करत होते मी. तर आजचा व्हिडिओ पुरता एवढाच आहे. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.